चालू दोन्ही होते. आयकॉन या दोन्ही आयकॉनांना बक्षीस देण्यात येते अर्जुन देशमुख साहेब यांच्या हस्ते. धन्यवाद देशमुख साहेब. तर एक चांगला खेळ झाला. धन्यवाद. ओव्हर टू कमेंट बॉक्स. सागर सर. आपण पुढील सामन्याकडे पोहोचतोय. सामना आहे तो शिखरे इंडियन्स. भारतीयत्वाची भावना निर्माण करणारा हा शब्द आणि त्यांच्या समवेत आहे. त्यांच्या प्रतिस्पर्धी आहेत A1 मालती साई रेणुका. आणि या संपूर्ण सामन्याचं समालोचन पंढरपूरहून आलेले आपले पांडुरंग महाराज आंधळे गुरुजी या ठिकाणी समालोचन करतील. हा, धन्यवाद सर. सामन्याची सुरुवात झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये 3 धावा मैदानातून बाहेर येत आहेत. यावेळेस आणि निश्चित हँड, ज्यावेळेस आपण म्हणतो की हँड कट, बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क नाहीये, पण हातावरती ज्यावेळेस चेंडू आदळतो त्यावेळेस पाठीमागं खेळाडूने न चूक करता एक सुरेख असा झेल टिपलेला आहे. पहिला खेळाडू बॅक टू द पॅव्हिलियन म्हणजे वापस जातोय. केवळ मला वाटतं त्यांच्या खात्यावर धावसंख्या असेल चार्ली म्हणजे सचिन चौगुले वापस जात आहेत. तर त्यांच्या खात्यामध्ये जर पाहायला गेलं तर थोडीशी धावसंख्या आणि मालती साई रेणुका स्पोर्ट म्हणजे एक परिपक्व संघ आहे. शिखरे इंडियन संघाला कमीत कमी मला वाटतं 70-80 धावापर्यंत त्यांना रोखावे लागेल. अन्यथा मालती साई रेणुका स्पोर्टने जर धावसंख्या 103, 105, 110 एवढी जर बनवली तर सामना उत्कृष्ट होईल. पण थोडा एका संघाला कुठल्या तरी, कारण आता जर बघितलं गेलं तर 128वी धावा बनत आहेत, 98 धावा होत नाहीत, 100 धावा होत नाहीत. म्हणजे अजून 1-2 दिवस या मैदानाचा अंदाज प्रेक्षकांच्या लक्षात येत नाहीये. तर जाऊया मैदानाकडे. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. तथा आदरणीय लाडके आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे. आणि यावेळेस मात्र खेळला जातोय लेग साइडला एक सुपर से ऊपर लॉंग द कार्पेट चौका. स्वप्नील मोहिते येतोय आणि त्याने सांगून दिलेलं आहे की 4 धावेच्या साह्याने मी धावसंख्या वाढवू शकतो. 4 चेंडू 7 धावा, 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये मालती साई रेणुका स्पोर्ट्स जयसिंगपूर. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, हलक्या हाताने पुश केलेला आहे. ऑन साइडला चेंडू येतोय. दरम्यान या चेंडूवरती 1 धाव, 8 धावा येत आहेत स्कोर पटावरती. आठ धावा. शॉर्ट ऑफ लेन लाईनचा चेंडू, हलक्या हाताने पुश करायचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू एसटी रक्षकाच्या गॅदर मध्ये विसावतोय आणि पंचांचा निकाल माझ्याकडे येतो की 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 8 धावा मालती साई रेणुका स्पोर्ट. धावसंख्या जर बघितली गेली तर रन रेटच्या हिसाबाकडे लक्ष दिलं तर 8 धावा स्कोर पटावरती सजलेले आहेत. तमाम प्रेक्षकांनी उपस्थिती नोंदवलेली आहे. शिखरे इंडियन्स आणि मालती साई रेणुका स्पोर्ट या दोन्ही संघामध्ये सामना मैदानात चालू आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी स्क्रीन थोडीशी बंद झालेली आहे, पण इकडची स्क्रीन चालू करत आहेत. आणि हा सामना आपण थोडस 5-6-10 सेकंद पाठीमागं जरी पाहू शकतो, म्हणजे स्क्रीनच्या साह्याने. जवळजवळ या सामन्यासाठी अजून मला वाटतं 1 सामना आणि हा एक चालू आहे तो 1 सामना, म्हणजे अजून 2 सामने बाकी आहेत. तमाम प्रेक्षकांनी उपस्थिती नोंदवलेली आहे.
फिल्डिंगच्या स्पेसमध्ये पुन्हा एकदा सर्कलमध्ये पाहायला गेलं तर 2 खेळाडूंना बाहेर येण्याची संधी असते, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ. बाकीचे खेळाडू आहेत ते सर्व मैदानाच्या म्हणजे 30 पावलाच्या आतमध्ये. तर यावेळेस गोलंदाजीसाठी वैभव कदम, एक मोठी जबाबदारी, जरा फास्ट घ्यायचं सर. वैभव कदम पुढील गोलंदाजीचा भार सांभाळत आहेत. अप्रतिम सामन्यांचं आयोजन नियोजन केलेलं आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार वैभव. स्वप्नील मोहिते फुलेर लाईनचा चेंडू फायदा घेत आहे. डीप बॅकफुट एक्सच्या कव्हर, चेंडू फरार होतोय आणि एक शानदार चौकार येतोय. वाव, या चौकाराच्या साह्याने मात्र धावफलक छलांग मारतोय. 12 धावा. स्वप्नील मोहिते 9 धावेवरती खेळत आहेत 3 चेंडूच्या मोबदल्यामध्ये. अलंकार मोरे त्याला सुंदर साथ देत आहे. पुढील चेंडू वैभव, चेंडू टाकतोय, अतिशय चांगला चेंडू. यावेळेस मात्र फलंदाजाला फसवलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेमध्ये. गडबड केल्यानंतर मैदानामध्ये जे पाहिलेलं दृश्य आहे आपण, ज्यांनी झेल टिपला तो नेहालच का, बरोबर ना सर? नेहालच ना ज्यांनी झेल टिपला ते? चेतन. एक उत्कृष्ट झेल चेतनच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळतो सर. मला वाटतं मालती साई रेणुका स्पोर्ट या संघाकडे जर बघितलं गेलं तर 12 धावा 2 विकेट. परिस्थिती निश्चितच कुठंतरी पहिल्या पट्टीमध्ये बघितलं गेलं, सर्कलच्या दिशेने जर बघितलं गेलं तर मालती साई रेणुका स्पोर्ट संघाकडे केवळ मला वाटतं 12 धावा आणि 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. शिखरे इंडियन संघाने मात्र जखडून ठेवलेला आहे. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. लखन, ज्याने त्याच्या सिनियर आणि ज्युनियर खेळाडूंना क्रिकेट कुठंतरी प्रोत्साहन देताना, ज्युनियर खेळाडूंनाही प्रेरणास्थान आणि सिनियर खेळाडूंचं त्यांच्याकडे असणारं जे गुरुदक्षिणाचं भांडार आहे ते मैदानामध्ये पुरेपूर पाहूया आपण. लखन यावेळेस हलक्या हाताने पंच केलेला चेंडू आहे ऑफसाईडला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. 3 खेळाडू येतात चेंडूवरती. सुरक्षित रीते चेंडू फील्ड केलेला आहे, पण आल्यानंतरच कुठंतरी प्रहार करायचा नाही असं ठरवलेलं आहे लखनने. आणि 1 धाव मात्र लखनच्या खात्यावरती जाते. अलंकार मोरे 2 चेंडू 1 धाव. वैभव कदम एक चांगलं षटक मैदानामध्ये, यशस्वी षटक मैदानामध्ये टाकताना 1 विकेट, 5 धावा आणि 3 चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा सुपर से ऊपर, लॉंग द कार्पेट, डीप पॉइंट, चौकार. आणि नक्कीच आता मात्र हळूहळू पिपाण्यांचा आवाज यायला लागला तिकडनं. प्रेक्षकांना उत्साहित करणारा आवाज. अलंकार मोरे पुन्हा एकदा स्ट्राइक वरती. वैभवचा पुढचा चेंडू. पंच थोडस उरक्त घ्या. आणि येणारा सामनाही आपल्याकडे अजून शिल्लक आहे. हाही सामना शिल्लक आहे. यावेळेस शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पंच केलेला थोडा हलक्या हातानं पॉइंटकडे. पॉइंटचा खेळाडू पुढे येतो, चेंडू फील्ड करतो. तोपर्यंत मात्र दोन्ही फलंदाजाने 18 या धावसंख्येवरती स्कोरपट सजवलेला आहे. 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू येतोय या षटकामधला. 18 धावा सजवलेल्या आहेत मालती साई रेणुका स्पोर्ट जयसिंगपूर. यावेळेस वैभव कदम. यावेळेस मात्र उचलून खेळला जातोय आणि सुंदर इथे पंचांचा निकाल येतोय. जयसिंगपूर प्रीमियर लीग
धमाकेदार षटकार. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 धावा. अजून जवळजवळ 6 षटकाचा खेळ बाकी आहे. शिखरे इंडियन संघ जर या 2 षटकामध्ये जर बघितलं गेलं तर थोडंसं वर्चस्व या संघाचं आहे, कारण गोलंदाजी बघितले गेले तर वैभव कदम यांनी अतिशय उत्कृष्ट टाकलेले आहे. पण काय म्हणता, 1 विकेट आणि 16 धावा म्हणजे एक सरासरी मध्यम गतीची गोलंदाजी. आणि रोहित बंडगर यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी, 8 धावा, 1 विकेट आणि 6 चेंडू म्हणजे 1 षटकाचा खेळ त्याने आपल्या मैदानामध्ये आपल्या कोट्यातलं जे षटक आहे ते पूर्ण केलेलं आहे. अशा 2 षटकाच्या समाप्तीनंतर जर बघितलं गेलं तर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती मालती साई रेणुका स्पोर्टच्या संघाच्या खात्यावरती. तर मैदानामध्ये लखन आणि पुन्हा एकदा वैभव कबाले वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं हे 3रं षटक. सर्कलचा सामना संपलेला आहे आणि सर्कलच्या पलीकडे आपण पाहतोय की शतरक्षण मात्र अतिशय सुंदर सजवलेलं आहे अलंकारसाठी. डीप थर्ड मॅन आहे, लेग स्लिपचा खेळाडू दूर नाहीये, गॅप मोकळाच आहे. पण पाहिलं गेलं तर शॉर्ट फाईन लेग खेळाडू आहे. यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आहे, अपर खेळायचा प्रयत्न, पर मात्र बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. 24 धावा आहे तिथंच. धावसंख्येचा आकडा बघितलं तर पाहतोय एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर पॉइंट आहे, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे आणि लॉंग ऑफ आहे अलंकारसाठी. यावेळेस मात्र वैभव कबाले या चेंडूला पाठवलेला आहे लॉंग ऑफला. गॅप मध्ये चेंडू चाललेला आहे, तिथं मात्र शतरक्षक आहे अवेलेबल असल्यानंतर सुरक्षित शतरक्षण पाहतोय आपण. जोपर्यंत थ्रो येतोय, वेगवान थ्रो येतो, तोपर्यंत फलंदाजांनी आपली कामगिरी पूर्ण केली होती. 26 धावा स्कोअर पटावरती सजलेले आहेत. अलंकार मोरे 8 धावेवरती खेळतोय 6 चेंडू मध्ये आणि लखन तो मात्र खेळतोय केवळ 7 धावेवरती. छलांग मारलेले स्वतः, चेंडू मात्र खेचून आणलेला आहे. मिड विकेटच्या एरियामध्ये चेंडू फील्ड केला जातोय. या चेंडूवरती 1 धाव घेतली जाते. एका धावेच्या साह्याने 27 धावा येत आहेत स्कोअर पटावरती. पुन्हा एकदा स्क्रीनचा उजेड, स्क्रीन तिकडे चालू होत आहे, दुसरी पण स्क्रीन चालू झालेली आहे, दोन्ही स्क्रीन चालू झालेले आहेत. प्रेक्षकांना अजून सुंदर इथे पाहता येते मॅच. एक 5-10 सेकंद आगे पिछे लाईव्हच्या पाठीमागे. यावेळेस वेगवान ते तर्रार चेंडू, गुडलँड स्पॉटवरती टप्पा, आउट स्विंग चेंडू आहे, सरळ जातोय उजव्या एसटीच्या जवळून एसटी रक्षकाच्या हातामध्ये. यावेळेस मात्र गोलंदाज थोडासा हवे होतोय फलंदाजावरती. 27 धावा आलेल्या आहेत मालती साई रेणुका स्पोर्ट संघाच्या दिशेने जर बघितलं गेलं तर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. खचाखच भरलेलं स्टेडियम. या वेळेस हुक केलेला आहे, टॉप पे चिकट लागलेले आहेत, 3 खेळाडू येत आहेत. वडा कॅच, वडा मॅच, मोठा धक्का, बडी बचली जाल में फस गई. आता मात्र मोठा मासा गळाला लागलेला आहे. या वेळेस मात्र चूक केली नाही क्षेत्ररक्षकाने. मोठी विकेट मैदानामध्ये जाते आणि जो दबाव आहे तो मात्र पाठीमागच्या बॅट्समॅन वरती येतो आणि तो दबाव आपण बघतोय की जवळजवळ मला वाटतं केवळ 27 धावा, 3 विकेट आणि शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातला येणं अजून बाकी आहे. तमाम प्रेक्षक आलेले आहेत तथा आदरणीय आमदार साहेब यांचं काल आगमन झालं. या मैदानामध्ये त्यांचा वाढदिवसही साजरा केला आणि स्पर्धा आपण सुरू केली, चालू केली. ज्या वेळेस इथं पब्लिक फुल आणि आजही पब्लिकने उपस्थिती नोंदवलेली आहे. जवळजवळ मला वाटतं आमचे महेश सर म्हणले की 12 तारखेपर्यंत या स्पर्धेला आपण या मैदानामध्ये पाहतोय.
मैदान अतिशय सजवलेलं आहे आणि मला वाटतं जयसिंगपूरमध्ये ही प्रथमच डे नाईटची स्पर्धा या मैदानावरती पहिली स्पर्धा आहे, यशस्वी स्पर्धा बघितलं गेलं तर. आणि लाईटची सोय डे नाईट क्रिकेट खेळण्यासाठी या खेळाडूंना लाईटची सोय जी करून दिलेली आहे ते आदरणीय लाडके आमदार डॉक्टर राजेंद्रजी पाटील यड्रावकर साहेब यांच्या संयुक्त विचारातून फुलटॉस चेंडू घुमून खेळलेला आहे, सरळ जातोय, वन बाउन्स खेळाडूच्या हातामध्ये. एक धाव, दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे. 29 धावा. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय अलंकारला साथ देण्यासाठी आदित्य कॉने. याने जयसिंगपूरमध्ये हाफ पिच मध्ये आदित्य कॉनेने बरेच सामने खेळलेला आहे तो आणि फुल पिच मध्येही तो चांगलाच माहीर आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहे सर्व खेळाडूंना संघातल्या की पाठीमागं आम्ही आहे पण मैदानात तुझं काम तू बजावलं पाहिजे, अशी मात्र त्याची खेळी मैदानात होईल. आदित्य कॉने एक जबरदस्त खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू. अजून एक खेळाडू पाठीमाग आहे की तो आल्यानंतर मला वाटतं हार्दिक पांड्याची मला आठवण होते की दर्शन पाटील. त्यानंतर दर्शन पाटील अजून पाठीमागे आहे कारण मालती साई रेणुका स्पोर्ट मध्ये तो खेळाडू एक लक्षणीय खेळाडू आहे. आदित्य कॉने मात्र आता मैदानामध्ये खेळतोय आणि याच्या खांद्यावरती जबाबदारी शिखरे इंडियन संघाने पाहिलं गेलं तर किती सुंदर क्षेत्ररक्षण सजवलंय पहा. की गॅप मात्र कुठला आहे तो आपण बघतो की एक फाईन लेगचा गॅप तो मोठा आहे गॅप. आणि डीप एक्स्ट्रा कव्हर बघितलं तर थोडासा पॉइंटचा खेळाडू जर बघितलं गेलं तर थोडा जवळ आहे आणि एक्स्ट्रा कव्हरचा गॅप निश्चितच मोकळा आहे. वैभवचा हा चेंडू लॉंग द कार्पेट, लॉंग ऑफ. 1 धाव. 1 धावेच्या साह्याने जवळजवळ मला वाटतं 30 धावा आलेल्या आहेत. म्हणजे धीम्या गतीनं सामना एका दुक्का मैदानाच्या दिशेने चालू आहे. कारण बसलेले तमाम प्रेक्षक त्यांच्यामध्ये चर्चा मात्र रंगलेली आहे की सामना किती स्लो चाललेला आहे, दमाने चाललेला आहे. निश्चितच चर्चा तर होणारच. या वेळेस मात्र हुक केलेला आहे सरळ लॉंग ऑफला आणि पुन्हा एक मोठी गलती. बडी मछली फस गई जाल में. या वेळेस मात्र आपण पाहतोय की फलंदाजाने पूर्ण तयारी केली होती, पर ज्या वेळेस तुम्ही लॉक करता ना बॅट त्यावेळेस चावी खिशात ठेवायची. चावी तुमच्याकडनं चुकली की डायरेक्ट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातो. हे दृश्य मैदानामध्ये पाहिलं आपण. 4 विकेट, 30 धावा. 4थं षटक मार्गस्थ लावताना वैयक्तिक वैभव कदम सफल गोलंदाज. 2 विकेट, 17 धावा. जवळजवळ मला वाटतं त्यांच्याकडून 8 चेंडू मैदानात टाकले गेलेले आहेत आणि अजून सुद्धा त्यांच्या खात्यामधले काही चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू अजून शिल्लक आहेत. म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये प्रिन्स तिवारी मैदानात येताना स्ट्राइक वरती खेळेल. आपलं खातं चला उरकतं घ्या पंच. अशा प्रकारे हे मैदान अगदी लखलखीत दिसायला लागलेलं आहे. पलीकडे आपण बघितलं तर जे सिंबल आहे की या मैदानाचा, या वेळेस मात्र कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळला जातो सरळ बॅटने लॉंग ऑनच्या दिशेमध्ये. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातो तोपर्यंत 1 धाव बॅटच्या साह्याने घेतली जाते. 31 धावा आलेल्या आहेत स्कोरपटावरती. अलंकार 10 धावेवरती खेळत आहे. या जोडीवरती मोठा विश्वास आहे. येणारा पुढचा चेंडू वैभव कदम 18 धावा खर्च करत आहे आपल्या कोट्यातनं. यावेळेस मात्र सरळ बॅटने एक डेंजर फिल्डिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. चेंडू यायच्या अगोदर चेंडूवरती दहाड घालतात असे जबरदस्त खेळाडू. कारण मैदानामध्ये लक्ष
चालावं तर वाघासारखं, नजर कुणाची कशासारखी असावी तर बाज सारखी नजर असावी. 10 किलोमीटरवरून आकाशातनं नजर बाजची एवढी तेज असते. यावेळेस मात्र चुकलाय. गोलंदाज हवे होतोय फलंदाजावरती, बॅकफुटला थोडा गेला, आडवा पट्टा खेळायचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा काही संपर्क नाही. चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये गॅदर होतोय. जवळजवळ मला वाटतं एक मोठा दबाव आणि गोलंदाजीचा जो फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये बराबर मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाला जखडून ठेवलेला आहे की 32 धावेवरती 4 विकेट. वैभव कदम 19 धावा खर्च करत आहेत आणि जवळजवळ 11 चेंडू टाकत आहेत. एक चेंडू शिल्लक आहे, तो म्हणजे या षटकातला. यावेळेस ऑनसाइडला खेळला जातोय चेंडू, गॅप मध्ये 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी थोडी मिसअंडरस्टँडिंग होते, पर कॉल मात्र थांबवलेला आहे आणि पंचांचा निकाल येतोय की 4 षटकाच्या समाप्तीनंतर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 33 धावा आलेल्या आहेत मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाच्या दिशेने. जर बघितलं गेलं तर शिखरे इंडियन संघाने जवळजवळ मला वाटतं या 4 षटकामध्ये अजिबात धावसंख्या दिलेली नाहीये. JPL 2025 आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त JPL 2025 आयोजक क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर ह्या सामन्याला भेट देण्यासाठी जयसिंगपूरमधील अनेक मान्यवर इथं येऊन गेलेत कालपासून. आत्ताच ह्या सामन्याला बघण्यासाठी ह्या जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर साहेब, सामाजिक कार्यकर्ते अर्जुनजी देशमुख, सामाजिक कार्यकर्ते त्याचबरोबर राजू आडके साहेब, भाऊ संजय नलवडे, अमोल देशिंगे, अनेक मान्यवर ह्या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोकजी चलवादे, सर्वच मान्यवरांचं क्रिकेट क्लब ऑफ जयसिंगपूर यांच्या वतीनं सहर्ष स्वागत. हा, धन्यवाद सरजी. कारण ज्यावेळेस मान्यवर येतात स्पर्धेला भेट देण्यासाठी त्यांचंही आगमन झालं पाहिजे, त्यांचंही नाव या शो क्रिकेटच्या माध्यमातून गेलं पाहिजे असं आदरणीय महेशजी कलगुडकी साहेब यांच्या शो आवाजामध्ये आपण पाहिलं. यावेळेस मात्र फसवा चेंडू, चकवा चेंडू आपण पाहतोय की वेळ नाहीये, कारण ज्या वेळेस चेंडू टाकला जातोय चेंडूची गती कमी होते आणि बॅट्समॅनला खेळण्यासाठी आमंत्रित करत आहे हा चेंडू. क्या बात आहे. या चेंडूवरती मात्र काहीच नाहीये. 39 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये बघितलं तर 5वं षटक मैदानामध्ये. ऑफसाईडला खेळला जातोय. 2 पावलं पुढे येताना मात्र निश्चितच ऑफसाईडला कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळला जातोय. दरम्यान इथं पाहिलं गेलं तर सर एक गती मात्र कमी झालेली आहे, धावसंख्येची म्हणा किंवा फलंदाजाची म्हणा. कारण मैदानातून जे चित्र येते आमच्यापर्यंत ते मात्र आम्ही इथं बोलत आहोत. पण येणारे सर्व जे मान्यवर आहेत या स्पर्धेला खरंच भेट देतात. आवर्जून आपल्या जयसिंगपूरमध्ये एक उत्कृष्ट स्पर्धा चालू आहे आणि या स्पर्धेमध्ये आपल्या जयसिंगपूरचे जानेमाने सर्व नगरपालिका असेल, यावेळेस मात्र पाहतोय आपण पंच अस्तब्ध आहेत आणि आमचे लारा सर एक अनुभवी पंच आहेत बरं का. त्यांच्याकडे जर पाहायचं म्हणलं तर आम्ही अगदी सुंदर नजरेनं पाहतो. चांगलं काम. 40 धावा झाल्या आहेत. यावेळेस मात्र हुक केलेला आहे, सरळ मिड विकेटच्या डोक्यावरती चेंडू हवाई सफर करतोय आणि इथं मात्र खेळाडू गलती करत नाहीये. वॉट अ कॅच, वॉट अ मॅच. अमरने मात्र संघाला कुठंतरी एक सफलता दिलेली आहे. सुंदर झेल. 40 धावेवरती पुन्हा विकेट मोठी. बडी मछली जाल में फस गई. खटॅक.
यावेळेस आता काय होईल, किती धावेवरती, कारण पाहिलं गेलं तर 128 धावा एक मोठं रेकॉर्ड आहे आपल्या या स्पर्धेचं. आणि लो स्कोर अजून सांगता येत नाही, कारण अजून 18 चेंडू बाकी आहेत. लो स्कोर आम्हाला म्हणता येत नाही, कारण फलंदाजांच्या फलंदाजीवरती अवलंबून असतं की छोटा स्कोर आणि मोठा स्कोर. भव्य आणि दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आतापर्यंत. चला पुढचा बॅट्समॅन लवकरात लवकर सरजी. प्रिन्स तिवारीला साथ देण्यासाठी मैदानात कोण येत आहे? सुनील सुतार मैदानामध्ये येत आहे आणि गोलंदाजीसाठी रोहित बंडकर. सफल गोलंदाज पाहिलं म्हणलं तर 15 धावा खर्च केले त्यांनी आतापर्यंत. यावेळेस मात्र भटकताना नो बॉलचा इशारा केलाय पंचांनी. हाईटचा नो बॉल आहे सर. फ्री हिट आहे का? हा, उघडा डोळे बघा नीट, येते फ्री हिट. अमर आहे का? बर बर, अमर चेंज केल्या सर. अमर यावेळेस बाहेरची बॅटची काढा लागते. स्लिप आहे, लेग स्लिप आहे, दोन्ही खेळाडू मैदानात उपलब्ध आहेत. सर जी पाहायचं म्हणलं तर चांगली धावसंख्या ऑन साइडला मिळते. त्यापेक्षा जरा जर बॅट्समॅनने कष्ट केलं तर आउटफील्डलाही चांगली धावसंख्या मिळते. आणि कदाचित चुकून बॅटला कुठेतरी क्रॉस लागल्यानंतर पाठीमागे म्हणा, थर्ड मॅनकडे म्हणा किंवा लेग साइडला म्हणा, अशी धावसंख्या. तर 42 धावा झालेल्या आहेत. मालती साई रेणुका स्पोर्ट जयसिंगपूर. अमर पुढील चेंडू. यावेळेस मात्र सन्मान दिलेला आहे सिली मेडॉपच्या दिशेमध्ये. आपल्या फॉलोथ्रो मध्ये चेंडू फील्ड केलेला आहे आणि स्वतः हस्तपावलाने मार्किंग कडे येत आहेत की एक गुड गोलंदाजी, चांगली गोलंदाजी, दर्शनीय गोलंदाजी मैदानामध्ये पाहण्यासाठी एवढे दर्शक बसलेले आहेत. स्पर्धा तशी आहे. यावेळेस मात्र लेग साइडच्या दिशेत फाईन लेगला चेंडू केला. नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि आता येतोय म्हणजे तो बंडल, 5चा बंडल येतोय. फ्री हिट असेल. नो बॉल हाईटचा. पुन्हा एकदा फ्री हिट. आणि मला वाटतं गोलंदाजाकडे हा आणि या स्पर्धेमध्येच ना नियमच असा आहे सर, स्पर्धेमध्ये गोलंदाजी टाकता येणार नाही. कारण हे निर्णय कमिटीकडे आहेत, माफ करा, पर आताच्या तर गोलंदाजीसाठी गोलंदाजाला बॅन केलेला आहे. डिक्लेअर केलंय का या षटकासाठी? 47 धावा आलेल्या आहेत स्कोर पटावरती. शॉर्ट प्लेन लाईनचा चेंडू पुन्हा एकदा प्रहार केलेला आहे आणि मला वाटतं हा मोठा फटका असू शकतो. 4 धावेचा. 4 धावा. क्या बात आहे. सबसे फुल ब्युटिफुल, कूल कूल, डरमी कूल, वातावरण कूल आणि हा चौकार. प्रिन्स तिवारी नॉन स्ट्राइक वरती आहे. सुनील सुतार स्ट्राइक वरती आहे. 8-10 दोन्हीही खेळाडू 8-10 म्हणजे 8 धावेवरती खेळतो तो म्हणजे सुनील, आणि प्रिन्स खेळतो 10 धावेवरती. अमरच्या जागेवरती एक दुसरे गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजी टाकत आहेत. मंदार सर यावेळेस 2 पाऊल पुढे ऑफस्टिकच्या दिशेने जोरदार मारा. ऑनसाइड कडे येतोय चेंडू. बाहेरचा चेंडू आत घेतला जातोय आणि नक्कीच इथं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुरक्षित अर्ध्या शतकाच्या सामना पुढे गेलेला आहे. अर्धशतक मात्र मगाशीच पूर्ण झालंय, पण 52 धावा या स्पर्धेमधली जर खेळी बघितली तर आपण पाहतोय की जवळजवळ 6व्या षटकाकडे आतापर्यंत पोहोच झालेली आहे.
5 विकेटच्या मोबदल्यामध्ये मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाकडे जर बघितलं गेलं तर पुढील चेंडू पाहतोय आपण, जास्त चेंडू आपटलेला आहे, ऑफसाईडला चेंडू येतोय, 2 खेळाडू चेंडू फील्ड करत आहेत. जोपर्यंत चेंडू फील्ड होतो तोपर्यंत एक धाव मात्र निश्चित मिळते. एका धावेच्या साह्याने थोडासा स्कोरपट पुढे जातोय, एका दुक्का, आगे पीछे डाय बाय अगल बगल. क्रिकेटचं नावच असं आहे, कुणीकडे जाईल कुणीकडे सर्केल काय सांगता येत नाही. कारण वाद्य कसं वाजतं दोन्ही बाजूनं, एका बाजूनं ताक एका बाजूनं धिन, ताक धिन. नाण्याच्या 2 बाजू छापा आणि काटा, आयुष्याच्या 2 बाजू जीवन आणि मरण, आणि आपली दिवसाची सुरुवात हा आणि ना. या वेळेस मात्र प्रहार केलेला आहे, चेंडू हवाई सफर करतोय, चेंडूच्या खाली खेळाडू येतोय आणि डाय मारतोय. वंडरफुल डाय, व्हाट अ कॅच, व्हाट अ मॅच. रोहित बंडगर, व्हाट अ कॅच. पुन्हा एकदा बडी मछली जाल में फंस गई. बॅक टू द पेवेलियन. मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाला पुन्हा एकदा मोठा धक्का लागतोय. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 6 विकेटच्या मोबदल्यामध्ये 53 धावा. पहिल्या दिवशी एक सुपर फॉर्म मध्ये असणारा संघ तो म्हणजे मालती साई रेणुका स्पोर्ट, आणि आज दुसऱ्या दिवशी बघितलं गेलं तर कुठंतरी मला वाटतं धावसंख्येची आवश्यकता लागते अशी खेळी मैदानामध्ये. कुठंतरी मला वाटतं बॅटिंग लाईनअप चुकलं असावं, अन्यथा कुठंतरी खेळाडूंच्या मनामध्ये खंत असावी की आपण एका मोठ्या मैदानावरती खेळतोय, होईल का नाही, कसं होईल, काय होईल, विचार करायचा नाही. अचानक तरुण मंडळ जिथं जाईल तिथनं सुरुवात, जहां हम खडे होते हैं वहां से लाईन चालू. या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तुम्हाला काही प्राप्त होऊ शकतं. तर यानंतर उरकत घ्या सरपंच. 6 षटक 6 विकेट 53. शिखरे इंडियन संघाने जर बघितलं गेलं तर एक उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रायचित दाखवलेलं. पहा की काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सर. वैभवने 5 धावा देऊन 1 विकेट, एका षटकामधली गोलंदाजी आहे, सुंदर. त्यानंतर आपण पाहतोय मंदार सरांकडे बघितलं, 1 विकेट, केवळ 6 धावा, एक अतिशय चांगली गोलंदाजी. यावेळेस मात्र पाहतोय प्रिन्स तिवारी 11 धावेवरती खेळतोय आपण, आणि गोलंदाजीसाठी येत आहेत एक तगडा गोलंदाज. जोरदार फटका लॉंग ऑनच्या दिशेमध्ये, मॅन लाईन्स फिल्डिंग होते त्यावेळेस मात्र पाहतोय आपण की 1 धावत घेण्यासाठी तो शतरक्षक दुसऱ्या धावेला सुद्धा जागा देत नाही. म्हणजे फिल्डिंग या आजच्या सामन्याला जर बघितलं गेलं तर शिखरे इंडियन संघाकडून एक चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. बसलेले प्रेक्षक सुद्धा म्हणत असतील की पूर्ण लक्ष या चालू झाल्यापासून आतापर्यंत मॅच बघा काय फिल्डिंग झालेलं आहे, अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग. कॅच सुटला नाही, गलती झाली नाही कुठली, एखादी गलती ठीक आहे. यावेळेस मात्र बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळालं आपल्याला एक जबरदस्त चुस्त मस्त येतोय BSNL चौका खटॅक. आणि ज्याची मला वाटतं आवश्यकता होती आणि त्याची गरज होती तोच दर्शन पाटील मैदानात येतोय, चौका मारून सुरुवात करतोय. यावेळेस मात्र डीप बॅकफुट एक्स्ट्रा कव्हर, आउटस्टँडिंग, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅच. वातावरण शांत, एकच फाईट, वातावरण टाईट. यावेळेस मात्र पाहतो एक मोठा धक्का, मोठा झटका, मोठा हादरा. चेतन गुरव याने 3 झेल टिपलेले आहेत आतापर्यंत शतरक्षणाच्या या दिशेमध्ये बघितलं गेलं तर. चेतन गुरव, वाव, फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंग. एकदा जोरदार टाळ्या वाजवा चेतन गुरव साठी, एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. क्या बात आहे, प्रोत्साहन तुमचं. आणि खेळाडूंसाठी तुमची टाळी आणि खेळाडूची लेमन गोळी. म्हणजे ज्या वेळेस तुमची टाळी वाजते त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये लेमन गोळी येते. पहिली लेमन गोळी यायची बघा 10 पैशाला 1. हलक्या हातानं पुश करायचा प्रयत्न, अपील. पंचांचं काय लक्ष, तर सुंदर लक्ष, लक्ष आणि दक्ष म्हणजे पंच. लाईन सांगत आहेत, रेल्वे सरळ गेलेली आहे. सातवं षटक प्रगतीपटावरती मार्गस्थ लावताना गोलंदाजीसाठी वैभव कदम
10 धावा केवळ 2 विकेट. काय सुंदर गोलंदाजी आहे. लाईन लेन अचूक टप्पा तेज तरार कधी कधी स्लोअर पद्धतीचा चेंडू अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहतोय आपण. या वेळेस मात्र पाहतोय आपण गोलंदाजी सुंदर व्हायला लागलेले, पण फलंदाजाला आतापर्यंत मोठा स्ट्रोक खेळून दिलेला नाही. म्हणजे 58 धावा झालेल्या आहेत. JPL मधलं हे मला वाटतं आता पाहतोय आपण थेट प्रेक्षेपण म्हणजे या हॅलो. सामन्याचं सगळ्यात सुपर फिल्डिंगचा हा सामना झाला असेल. वाव, वंडरफुल. जाग्यावरून सुंदर इथे सरळ बॅटने खेळायला ताकद लावलेली आहे मनगटाला. मनगटाचा क्ल्यू ज्यावेळेस तो फिरत असतो ना त्यावेळेस आपण पाहतोय की आपल्या जयसिंगपूर मधून एक सुपर खेळाडू आहे संदीप मखवाना. यांचं नाव महाराष्ट्रभर आहे. त्यानंतर पाहिलं गेलं तर मनगटाचा क्ल्यू ज्यांचा सुपर आहे. 7 षटक 7 विकेट 59 धावा. जिकडचा चेंडू तिकडे खेळायचा त्याचं नाव आहे कृष्णा लक्ष्मण सातपुते. या चेंडूला म्हणजे तो टेनिस मधला खरंच एक मोठा उत्कृष्ट खेळाडू झाला. आणि आपल्या जयसिंगपूर भागामधून बघितलं गेलं तर संदीप सरांचं नाव काय येणार नाही. कारण का माहित आहे का, आपलं गाव आपली माती आणि आपला खेळाडू म्हणल्यानंतर तिथं आपुलकी निर्माण होते. संदीप मकवाना सरांचं नाव येणार कारण टेनिस क्रिकेटला त्यांचं नाव जुटलेलं आहे. भविष्य आणि भूतो जरी तुम्ही या क्रिकेटचा पन्ना उघडला तर संदीप मकवाना सरांचं नाव 100% येणार. 8वं षटक मैदानामध्ये येतं. स्ट्राईक वरती खेळताना प्रिन्स तिवारी, नॉन स्ट्राईक वरती खेळताना सम्यक. यावेळेस मात्र गोलंदाज थोडे गडबडत आहेत. दोन्ही हात समांतर पंचांचे व्हाईट बॉल. आणि या चेंडूला जर बघितलं गेलं तर असं म्हणलं जातं मला घाबरला पिक्चर रिलीज मैदानामध्ये. मला घाबरला म्हणजे फलंदाज पुढे आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा दिशा भटकताना कुठंतरी मला वाटतं उत्साह, आत्मविश्वास, उत्साह कुठंतरी जातो इकडे तिकडे. आणि मैदानामध्ये जे व्हायला लागलेलं आहे ते स्लो व्हायला लागलेलं, दमाने व्हायला लागलेलं आहे. दम से देर से आहे लेकिन तंदुरुस्त आहे. असं होईल का? ह्या वेळेस मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू ऑफस्टिक करे मारा. बॅटच्या बॉलचा काही संपर्क नाहीये पण धावसंख्या जाऊन थांबलेली आहे 60 वरती. प्रिन्स तिवारी 12 धावेवरती खेळत आहे नॉन स्ट्राईक वरून. आणि सन्मे काय तो मात्र स्ट्राईक वरती खेळतोय. घुटना टेकलेला आहे. यावेळेस मात्र गॅप मध्ये चेंडू टोलवलेला सरळ जातोय बाहेर बाउंड्री लाईनच्या. एक सुंदर सुपर वाघाची धाड फोडली पहाड येतोय शानदार चौकार. तीन चेंडू अजून शिल्लक आहेत. अजय सरांचं काय क्वालिटी आहे सर क्रिकेट म्हणजे. या वेळेस लागोपाठ दुसरा 1 बाउंस. वाव, सबसे बेहतरीन मौका देख के लगाया चौका. या 4 धाव्याने मात्र छलांग मारलेली आहे आणि हॅट्रिक होणार का चौकाराची. 68 धावा झालेल्या आहेत. 68 68 धावा. शेवटचं षटक 2 चेंडू बाकी आहेत. अजय सरांचा पुढील चेंडू सामना करतो तो म्हणजे सन्मेक. यावेळेस तिसराही मारायचा होता पण समूह मात्र बॅट आणि बॉलचा झाला नाही. पाठीमागे जातो यष्टी रक्षकाच्या स्लिप, लेग स्लिप या दिशेमध्ये चेंडू अडवला जातोय आणि या विनिंगचा येतोय तो म्हणजे शेवटचा चेंडू. प्रिन्स तिवारी शेवटच्या चेंडूचा सामना करेल. 69 धावा म्हणजे बघा अजून एक 20-25 धावा असते तर मालती साई रेणुका स्पोर्ट्स संघाची धावसंख्या मजबूत झाली असती. जर तरला किंमत नाही क्रिकेटमध्ये. आपण पाहतोय या विनिंगचा शेवटचा चेंडू आदरणीय या स्पर्धेत. आणि पुन्हा पंचांकडे जाते व्हाईट बॉल. कणाकणामध्ये कुठंतरी क्रिकेटचा इशारा लपलेला आहे. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाए हो जाए वैसा. वेळच्या वेळेला रंग बदलणारी क्रिकेट मैदानामध्ये. शेवटचा चेंडू तथा आदरणीय
संजयजी मालक पाटील यड्रावकर यांच्या संयुक्त विचारातून या स्पर्धेला एक सुंदर असा चेंडू सुंदर खेळून काढलेला आहे. लॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेमध्ये चेंडू येतो. तिथं मात्र एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे. तिसरी धाव येणार का? या अगोदर तिसरी धाव आलेली आहे. मानवंदना देऊन गेलेली आहे या स्पर्धेला. आणि 8 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जर पाहिली गेली तर मालती साई रेणुका स्पोर्ट जयसिंगपूर या संघाकडे जर बघितलं गेलं तर 73 धावा. पाहिलं गेलं तर सर आपण पाहतो हे 73 धावा आणि जिंकण्यासाठी 74 धावेचं आव्हान ठेवलेलं आहे शिखरे इंडियन संघासमोर. काय होणार? चित्र दिसताना चित्र व्यवस्थित दिसतं, पण त्याला अजून जवळून बघितलं तर ते चित्र विचित्र कधी काय होईल सांगता येत नाही. यानंतरचा होणारा सामना नयनतारा ऑप्टिकल्स जेबिंग स्पोर्ट्स विरुद्ध संजू मालक प्रेमी. दोन्ही संघाच्या करणारा विनंती आहे की आपली प्लेइंग 11 ची लिस्ट घेऊन जायची आहे. यानंतरचा होणारा सामना B2. या स्पर्धेसाठी 2 गट असे आहेत, ते A1 आणि B2. तर B2 संघातील हा हॅलो, पहिली जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे लगेच. सर जी वेळ झाला तर 5 धाव्याची पेनल्टी आहे. 35 ते 40 मिनिटांमध्ये सामना पूर्ण झाला पाहिजे. क्रिकेटमध्ये नियम आहेत म्हणून क्रिकेट आहे. नियमावली चेंज केली, तुमच्या मनानं चेंज करू नका. चला पहिली जोडी मैदानात पाठवा. शिखरे इंडियन संघाचे कॅप्टन पहिली जोडी मैदानात पाठवायची आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. मालती साई रेणुका स्पोर्टचे खेळाडू. पंच आपणही थोडी ढील द्यायची आहे. चला पहिला कॉल आहे माझा सर, अन्यथा 5 धाव्याची पेनल्टी दिली जाईल. 5 धाव्याच्या पेनल्टीला सामोरे जाऊ नका कुठलाही संघ, कारण ही स्पर्धा अतिशय सुंदर आहे. कारण खेळाडूला खंत वाटू नये की आम्ही कुठेतरी मैदानामध्ये उतरलो आणि आम्हाला पेनल्टी लागली. चला चला मालती साई रेणुका स्पोर्टचे सर्व खेळाडू. कॅप्टन सर. सुंदर अशा या स्पर्धेला आपण सर्वांनी प्रतिसाद द्यावा हीच अपेक्षा. जयसिंगपूरमध्ये पुन्हा चांगले दिवस क्रिकेटपटूंसाठी. येणाऱ्या काळामध्ये तुमचं मैदान तयार झालेलं आहे. आता जवळजवळ मला वाटतं 90% मी नागरिकांसमोर विनंती करतो आणि दादा पाटील यांना विनंती करतो आपण मंचावरती यायचं आहे. अमोल देशंकर साहेब यांनाही विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर या मानवांच्या उपस्थितीमध्ये आता संजू मालक प्रेमी विरुद्ध नयनतारा ऑप्टिकल्स जेबिंग स्पोर्ट्स या दोन्ही संघामध्ये होणार हा सामना. या दोन्ही संघामध्ये होत असलेली पहिली भिडत. या दोन्ही संघाचा दुसरा सामना JPL 2025 CCJ आयोजित. मी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या दोन्ही संघाची नाणेफेक करून घेत आहे.
यावेळेस मात्र पहिला चेंडू आणि तो मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू पाठवला. नाणेफेक जिंकले ती संजू मलिक प्रेमी या संघाने. तर काय निर्णय असेल आकाश पडेल यांचा? हा, टॉस नक्की. जिंकून पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद आकाश. यावेळेस पुन्हा तो चेंडू खेळलेला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये आणि आपण पाहतोय की धावसंख्या येऊन पोहोचलेले 2. जिंकण्यासाठी थोडं मोठं आव्हान नाहीये, पण बघितलं गेलं तर 72 धावेचं आव्हान आहे अजून सुद्धा 46 चेंडू मध्ये. यावेळेस मात्र हवाई फायर हवाई सफर आणि काय होतंय बघूया. कुठंतरी मला वाटतं टाळ्या वाजलेल्या चारी बाजूनं. कार्बन कमाल कॅच जयसिंगपूर ऑफ द एक रेकॉर्ड झेल टिपलेला आहे. सरजी DRS घेतलेला आहे 3ऱ्या पंचांकडे. प्रयत्न काय खूप चांगला आहे. एक घामाचा थेंब मैदानावरती पडला की तो मोत्याचा बनतो. शेतकऱ्याच्या हातून एक जरी मूठ त्या शेतकऱ्याच्या हातून जमिनीमध्ये गेली तर लाखो धान्य उगवतात. अशी ही प्रेरणादायक क्रिकेट आपण पाहतोय सगळेजण. सरजी 3ऱ्या पंचांकडे पाहतोय. 46 चेंडू मध्ये 72 हा मॅसेज अजून शिल्लक आहे इथंच. आमचे विघ्नेश सर, साई भक्त विघ्नेश सर या पूर्ण मॅचेच अगदी छायाचित्र टिपत आहेत. आणि सर विकेट आहे आणि बॅक टू द पेव्हिलियन. पहिली विकेट मैदानामध्ये. काय सुरुवात झालेली आहे सर. जवळजवळ मला वाटतं मालती सायरेनुका स्पोर्ट्स संघाला जर सफलता 1-2-3 सफलता पहिल्या 2 षटकामध्ये मिळाल्या तर टक्करबाद सामना होईल. कारण शिकरे इंडियन संघ मैदानामध्ये आपण मगाशी पाहिलं की 2-3 खेळाडू आहेत. आदित्य कोणे यांनी जबरदस्त झेल टिपला. आदित्यने संघाला जर बघितलं गेलं तर एक स्फूर्ती दिली की अवघड झेल सोपा करण्याची क्षमता ही क्रिकेटमध्ये असते, स्वतःमध्ये असते. रोहित आता येतोय. अजय भानोसे मैदानात येताना जयसिंगपूर प्रीमियर लीग भव्य आणि दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन हॅलो. यावेळेस मात्र चेंडूने स्क्रीनला भेट दिलेली आहे, मानवंदना दिलेली आहे की अतिशय सुंदर क्वालिटी दिसली पाहिजे. जाऊया पलीकडे. यावेळेस लॉंग द कार्पेट मिड विकेट. सुंदर असा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण. 43 चेंडू मध्ये 42 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 64 धावेची आवश्यकता. 1 षटक 1 विकेट 10 धावा. सुरुवात दोन्ही संघाची समान झालेली आहे. ईट का जवाब पत्थर से. ज्या वेळेस आपण पाहतो की समान सुरुवात, समान ताकदीचे दोन्ही संघ मैदानात उतरले. जरा उरकत घ्या पंच. तमाम प्रेक्षकांनी बहुधा गर्दी नोंदवलेली आहे. त्यांचं सर्वांचं
नाव जरी नाही घेतलं तरी असं समजा की तुमचं कौतुक केलं जातंय. आगतम स्वागतम सुस्वागतम तुम्हा सर्वांचं. कारण क्रिकेटला ज्यावेळेस आपण पाहतो की अतिशय चांगल्या नजरेनं पाहतो त्यावेळेस क्रिकेट चांगली दिसते. जरा आळशी नजरेनं बघितलं की आळशी दिसते. चला उरकत घ्या. 1 षटक 1 विकेट 10 धावा, 42 चेंडू 64 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी शिक्रे इंडियन संघाला. या चेंडूवरती मात्र प्रहार केलेला आहे आणि वॉट अ कॅच, वॉट अ मॅच. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आदित्य कौन आहे, इज अ वंडरफुल कॅचर बॉय. जयसिंगपूरचं भविष्य उज्ज्वल करणारा हा खेळाडू मैदानामध्ये डाय मारतोय. काय कॅच घेतला यार, जबरदस्त. बघतो काय रागानं, झेल टिपला वागानं. खटॅक. पुन्हा एकदा आदित्य कौन आहे. दरम्यान आदित्य कोणे ज्याने लॉंग ऑनला हा झेल टिपला होता. मैदानामध्ये बराच काळ शांत असलेलं वातावरण. कॅप्सूल बाल्कनीमध्ये जे काही मोजके प्रेक्षक पुन्हा एकदा बसलेत. आपले जयसिंगपूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वराच्या यात्रेमध्ये आणलेली पारंपरिक वाद्य सुद्धा त्यांच्याकडून वाजवले जात आहेत. त्यांचंही कौतुक, आदित्यच्या प्रयत्नांचंही कौतुक. आणि आदित्यबद्दल सांगतायत आपले मित्र अक्षय. आदित्यबद्दल सांगायचं तर एक अष्टपैलू खेळाडू, तो पुण्यामध्ये सर्व्हिसला आहे आणि त्याने JPL साठी त्याच्या सुट्ट्या होत्या, राखीव सुट्ट्या घेऊन आपल्या गावाचं JPL आहे त्यामध्ये तो उपलब्ध राहिला. आणि त्याच्याबद्दल सांगितलं तर मैदानाच्या चौफेर बाजूला त्याचं क्षेत्ररक्षण असो, त्याची फलंदाजी, एक अष्टपैलू खेळाडू. त्याचं एक उदाहरण म्हणजे त्याने आता घेतलेला एक अप्रतिम असा झेल. निश्चितच आहे की tenniscricket.com वरती हा झेल त्यांच्या रील्समध्ये नक्कीच जाईल. आणि आदित्यबद्दल तर अजून काही बघायला मिळेल तर या सामन्यामध्ये. हा विकेट आहे सर, क्षेत्ररक्षणच. सर जी DRS घेतला होता, विकेट आहे कम्प्लीट. तर आपण त्याचा उल्लेख केला होता सर, त्याचा झेल अप्रतिम असा खेळाडू आपल्या संघासाठी निश्चितच तो कोणत्याही दिशेला असो, मिड विकेट असो, स्क्वेअर लेग असो अथवा तो लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये असो, आपल्या संघात निश्चितच 10 ते 20 धावा नेहमीच वाचवत असतो. त्याचं उदाहरण म्हणजे आता त्याचा एक झेल. तोपर्यंत आपण कॉमेंट्रीमध्ये पांडुरंग सरांकडे जाऊ. धन्यवाद सर. काय सुंदर झेल टिपला सर. कारण तुम्हाला जयसिंगपूरचं क्रिकेट बरंच माहित आहे. आता मला इथं आल्यानंतर जवळजवळ मला वाटतं 30% 40% आताशी कुठंतरी सुधारायला लागलंय मला. आणि याच्या अगोदर थोडंसं 10-15% मी अडकायचो. पण ज्यावेळेस खेळाडूंची नावं माहीत झाली, ऑर्गनायझर यांचं नाव, कारण ज्यांनी या स्पर्धेसाठी कष्ट केलेले आहेत त्यांचं नाव मात्र आलं की बस आम्हाला समजली क्रिकेट. आणि मैदानामध्ये असे खेळाडू जर असतील ना तर महाराष्ट्र टेनिस बॉलला गवसणी घातल्याशिवाय ही स्पर्धा राहणार नाही. 100% गवाही आहे आपल्या शब्दाची. या विकेट नंतर पाहतोय आपण की ईट का जवाब पत्थर से. समान सुरुवात, समान ताकदीची सुरुवात. नहले पे दहला असं म्हणायला काय हरकत नाही सर. नहले पे दहला. 41 चेंडू मध्ये 64 धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी शिक्रे इंडियन संघाला. काय सुंदर मैदानामध्ये वातावरण विनर विनिंगला तयार झालेलं आहे. बसलेल्या तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक हार्दिक आगतम स्वागतम सुस्वागतम. पुढील चेंडू दर्शन पाटील यावेळेस मात्र थोडासा चेंडू टाकतोय ऑफस्टिकने, ऑफस्टिकच्या दिशेने. सफल गोलंदाज दर्शन पाटील. ज्या दिशेला आदित्य कौने असेल, दर्शन पाटील असेल, त्या दिशेला कुठंतरी एक वातावरण निर्माण होतं आणि ते दाखवून दिलेलं आहे दर्शन पाटीलने. पुढचा चेंडू दर्शन पाटील. अमर यावेळेस आपल्या फॉलो थ्रो मध्ये हाताला थटलेला चेंडू आहे, पण एक धाव मात्र काही रोखू शकणार नाहीत. या एक धावेच्या साह्याने बऱ्याच वेळानंतर कुठंतरी हलता झुलता झोका धावसंख्येचा 11 धावेवरती जाऊन पोहोचलेला आहे. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये शिखरे इंडियन संघाचा. यावेळेस पुन्हा दर्शन पाटील हवी होतोय फलंदाजावरती. तर जवळ 1 फूट, एक बॅकफूट असेल, एक फ्रंट फूट असेल, छलांग मारणे वेळ असेल, छलांग असेल, या दोन्ही तिन्ही बाजू वापर करण्यासाठी फलंदाजाला दिल्या जातात. म्हणजे बॅकफूट म्हणजे पाठीमागं, फ्रंट फूट पुढं, अलीकडे. पुढचा चेंडू दर्शन पाटील. यावेळेस उचलून खेळला जातोय. पुन्हा एकदा मैदानामध्ये सन्नाटा विकेटचा. बॅक टू द पेव्हिलियन. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ मॅच. आदित्य पांडुरंग संघ आपण पाहिलं का, आदित्य कॉनेजच्या प्रत्येक झेलवरती प्रेक्षकांचा प्रतिसाद, त्याच्यावरती असलेलं प्रेम
हे आपल्याला पाहायला मिळतं. हेच जयसिंगपूर प्रीमियर लीगची खासियत. तमाम जयसिंगपूरच्या क्रीडा रसिकांना, प्रेक्षकांना मानाचा मुजरा आणि तसंच आभार. असंच प्रेम आपल्या खेळाडूंवरती राहू दे. नवीन नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील tenniscricket.com द्वारे. नक्कीच नक्कीच कांबळे सर, की त्याचं काम आहे त्यासाठी त्याच्या नावानं टाळ्या वाजत आहेत. मी अगदी उत्साहानं सांगेल की काम असं करा त्याला काम म्हणलं पाहिजे, आणि नाव असं कमवा की नाव घेतल्यावर काम झालं पाहिजे. असं त्याचं काम आहे, म्हणून तर कुठेतरी टाळ्या वाजतात आदित्य कोहनेसाठी. जातोय आपण मैदानात. 11 धावा, 3 विकेट. आता मात्र दोन्ही संघाकडे सामना झुकलेला आहे. आता पाहिलं गेलं तर सर एक दबाव निर्माण झालेला आहे. 3 खेळाडू जर मैदानातून बाहेर जात असतील आणि 37 चेंडूमध्ये 63 धावेची आवश्यकता मैदानामध्ये अजून सुद्धा बरकरार आहे. तमाम आमचे सहकारी मित्र परिवार, आमचे चाहते, आमच्या खाट्याचे चाहते सर्व, त्यांचं मनापासून आभार. कमिटीने आम्हाला इथं इन्व्हाइट केलं त्याबद्दल त्यांचंही मनपूर्वक आभार, कारण त्यांनी आम्हाला व्यासपीठ दिलं, त्यांचंही मोठा आभार मानलं पाहिजे. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा पाहतोय आपण दर्शन पाटील. यावेळेस मात्र मिड ऑफला खेळला जातोय चेंडू. सरळ बॅटने ताकद लावलेली आहे. पंचांचा निकाल येतोय माझ्याकडे आणि सांगत आहेत की षटक संपलेला आहे. जवळजवळ 36 चेंडू आणि 62 धावेची अजून आवश्यकता आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झालेल्या आहे 12 धावा. जिंकण्यासाठी शिक्रे इंडियन संघाला मोठं आवाहन पूर्ण करायचं आहे. 62 धावेचं 36 चेंडू मध्ये. व्हॉट अ मॅच. कुठली मॅच कुठं फसल काय सांगता येत नाही. कधी तुम्हाला सांगतो पाकातला गुलाबजामुन कोण खाऊन टाकल या दोन्ही कॅप्टनच्या दिशेने आम्हाला काय माहित आहे, पण मैदानामध्ये चाललेलं जे आहे ते मात्र दोन्ही संघाच्या दिशेने अतिशय उत्कृष्ट. प्रेक्षकांना अगदी शिट्ट्या मारण्यापर्यंत तयार करतंय. म्हणजे वातावरण क्रिकेटचं या दोन्ही संघाकडे जर बघितलं गेलं तर मालती साई रेणुका स्पोर्ट्स आणि सिक्रे इंडियन्स या दोन्ही संघामध्ये कमी धावसंख्येचा जरी सामना असला तरी तो इतका लुब्रिकंट होईल सांगता येत नाही. तर गोलंदाजीसाठी पाहतोय आपण प्रिन्स तिवारी. कोट्यातलं मला वाटतं पहिलं आणि संघाचं हे 3रं षटक. प्रिन्स तिवारी सामना करतोय वैभव कदम. अमर शेख यावेळेस मात्र बाहेरचा चेंडू आहे. गोलंदाजी लाईन लेनची आहे. हा अमर शेख स्ट्राईक वरती खेळताना तर यानंतर जर पाहिलं गेलं तर एक वातावरण मैदानामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर असेल, त्याच्या पलीकडे बघितलं तर लॉंग ऑफ असेल. शॉर्ट ऑफ लेन लाईनचा चेंडू यावेळेस हुक केलेला आहे. भरपूर मोठा समाचार घेतलेला आहे. चेंडू जातोय. अरे बघतो काय रागानं आणि षटकार मारला ढाण्या वागानं. खटॅक. या षटकाराने मात्र धावसंख्येने उसळी मारलेली आहे. डायरेक्ट जाऊन पोहोचलेले 19 धावेवरती 34 चेंडू जिंकण्यासाठी 55 धावेची आवश्यकता. क्रिकेटमध्ये काय होईल, वादळ कधी येईल आणि कधी सन्नाटा पसरेल काय सांगता येत नाही. पण ज्या वेळेस सन्नाटा पसरतो त्यावेळेस त्याच्या अगोदर त्याचं प्रायश्चित असतं की वादळ येणार आहे. यावेळेस चेंडू खाली राहतोय. क्या बात आहे. पुन्हा वापसी करत आहे गोलंदाज प्रिन्स तिवारी. पुन्हा वापसी करत आहे. अरे षटकार मारल्यानंतर वापसी करणं म्हणजे गोलंदाजाची पावती आहे, पण फलंदाज मात्र पुन्हा चुस्त आणि मस्त तयार आपल्या मार्किंग वरती. प्रिन्स तिवारी अमर स्ट्राईक वरती. जबरदस्त एक प्लॅटफॉर्म बनवलेला आहे त्यांनी. शॉर्ट ऑफ लेन लाईनचा चेंडू घसरता किनारा. ऑन साइडला चेंडू जातोय. लॉंग द कार्पेट लॉंग ऑनच्या दिशेमध्ये चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव मात्र येते. एका धावेच्या साह्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय जवळजवळ मला वाटतं 20 धावेवरती. जिंकण्यासाठी 32 चेंडू मध्ये 54 धावेची आवश्यकता शिखरे इंडियन संघाला.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅट्समॅन फसतोय का आणि आदित्य कोण आहे याच्यासाठी पुन्हा जोरदार टाळ्या वाजवायच्यात. बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी. जबरदस्त. वा वा वा, मला लॉर्ड्स मैदानाची आठवण आली. 4 झेल टिपलेले आहेत. वा वा वा. आदित्य कोणे. तर महेश सर, आपण वारंवार चर्चा करत होतो, कारण आपण इनिंग नंतरून आपण सर्व प्रेक्षकांशी किंवा मान्यवर आहे त्यांच्याशी आपण चर्चाच करू. तर आदित्य कोण्याबद्दल बघितलं तर तुम्हाला बोललो होतो, मगाशी विवरण केलं होतं त्याचं. मैदानाच्या कोणत्याही दिशेला जर तो असला, त्याच्याकडे झेल गेला तर फलंदाजाने स्वतः बॅट घ्यायची, सरळ पॅडल दिशेला जायचं. त्याचं उदाहरण म्हणजे आतापर्यंत या सामन्यामध्ये दिपले तरी 4 झेल व चांगले झेल. एक अष्टपैलूचा खेळाडू, त्याचबरोबर तो गोलंदाजी करताना दिसतो तो प्रिन्स तिवारी, एक लेदर बॉलचा चांगला खेळाडू. लखन पडियार या संघाचा कर्णधार आहे. तर सेकंड आयकॉन तो अलंकार मोरे. हे 2 अष्टपैलू खेळाडू आपल्या संघाची एक धुरा सांभाळताना दिसतात. तर शॉर्ट फायनल दिशेला येतो आहे तो चार्ली, एक जयसिंगपूरचा जुना असा खेळाडू. 15 ते 20 वर्ष आपल्या जयसिंगपूर संघासाठी त्याने योगदान दिलं. हा नक्कीच. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू आहे. प्रिन्स तिवारी आणि नवीन फलंदाज येतोय अजय कुंभार. आणि पाहतोय आपण सर, जवळजवळ 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 20 धावा झालेल्या आहेत. काय सुरुवात असेल सर मालती सायरी स्पोर्टची. ही सुरुवात आहे बरं का. एखादी धाव पाठीमागं पुढं आहे, नाहीतर ती सुरुवात आहे. 30 चेंडूमध्ये 54 धावेची आवश्यकता. आदित्यने मात्र प्रेक्षकांच्या गळ्यामध्ये तावीज बांधलेला आहे की जयसिंगपूरमध्ये मी या तुमच्या ओठावरती दरवळतोय, तुमच्या मनामध्ये आहे. या 4 झेलने त्याने या स्पर्धेमध्ये आपलं नाव मात्र पन्न्यावरती ठेवलेलं आहे. 4 विकेट, 20 धावा, 3 षटक, 30 चेंडूमध्ये 54 धावेची आवश्यकता. आणि पंचांचं कौतुक केलं पाहिजे. आमचे लारा सर आहेत, त्यानंतर शिवराम सर आहेत. काय सुंदर कामगिरी मैदानामध्ये आहे. आज दुसरा दिवस उगवलेला आहे. नो कंप्लेंट, नो किसकिस. आणि अशा कामगिरीला माझ्याकडूनही शुभेच्छा, कमिटीकडून शुभेच्छा, प्रेक्षकांकडून शुभेच्छा. ज्यावेळेस मैदान चांगलं असेल त्यावेळेस पंचही चांगले पाहिजेत. पंच चांगले असेल तर खेळाडू चांगले पाहिजेत. जरा उरकत घ्या. फिल्डिंगच्या स्पेसमध्ये पुन्हा बदल करताना वातावरण अतिशय सुंदर तयार झालेलं आहे सर. वातावरणावरती क्रिकेट निर्भर असते आणि मैदान त्यापेक्षा सुंदर झालेलं आहे. काय चमकतंय, अगदी जबरदस्त. वा, जास्त फ्लाइट, फुलेर लाईनचा चेंडू, ओव्हर पिच चेंडू. चंद्रशेखर कुलकर्णी सर मैदानामध्ये आहेत. एक जुना अनुभव कुलकर्णी सरांचा. जबरदस्त. 45 वर्षाचा युवा खेळाडू आपल्या सगळ्यांसमोर दिसतोय. चंद्रशेखर कुलकर्णी, सर्व लाडंदे आर्या सर म्हणून त्यांना बोलतात. आर्या सर. नक्कीच सर. क्या बात आहे. अप्पर खेळला जातोय. हलक्या हाताने पंच केलेला चेंडू स्टिअर केला जातोय पॉइंटकडे. एक आणि दुसरी गडबडलेला आहे. दरम्यान दुसरी धाव पूर्ण केली जाते. 2 धावेच्या साह्याने स्कोरपट सजवला जातोय. एका दुक्का. कोण म्हणतं की 1-2 धावेने सामना जिंकत नाही? जिंकला जातो. थेंबे थेंबे तळ साचे. एका थेंबाने जर तुम्ही पावसाच्या एका थेंबाने तळ मोठं होतं. यावेळेस मात्र लेग साइडला घुमवलेला. दे घुमा के खणखणीत दणदणीत येतोय. जबरदस्त. झुकेगा नाही साला. चौकार. खटॅक. यानंतरचा होणारा सामना नयनतार ऑप्टिकल जयभीम स्पोर्ट्स विरुद्ध संजू मालक प्रेमी. 27 चेंडू मध्ये 47 धावेची आवश्यकता. काय रंगलेला सामना आहे. पैसा वसूल सामना. फक्त मैदानामध्ये एक्स्ट्रा बोनस मैदानामध्ये नको आहे. का तर क्रिकेट चांगली चाललेली आहे. 27 चेंडू 47 धावेची आवश्यकता. 27 धावा झाल्या. हो, क्या बात आहे. पुन्हा वापसी करत आहे गोलंदाज. कुलकर्णी सरांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण अशा पोझिशन मध्ये चांगला चेंडू, कारण फलंदाज लाईन लेन मध्ये आला की गोलंदाज लाईन लेन मध्ये येत आहेत. क्या बात आहे. यावेळेस फुल फॅट चेंडू खेळायचा होता.
चुकला गेला. ऑफसाईडला चेंडू, शॉट एक्स्ट्रा कव्हर, पॉइंटच्या जवळ अडवलेला आहे. जवळजवळ मला वाटतं प्रेक्षकांच्या गालावरती कळी येत आहे. प्रत्येक चेंडूला काय होतंय काय नाही, जे होतंय ते मैदानामध्ये. दरम्यान 25 चेंडू 46 धावेची आवश्यकता. शिखरे इंडियन संघ पुन्हा मैदानामध्ये झुंज देताना बॅटिंग लाईनअप. यावेळेस कुलकर्णी सरांचा सुरेश चेंडू बॅटवरती घेऊन खेळलेला आहे. ऑफसाईडला जातोय. पंचांचा निकाल येतो माझ्याकडे. आणि यावेळेस मात्र पंच सांगत आहेत की षटक पूर्ण होतंय. आदित्य कोहने यांच्याकडे जरा जातो, कारण माझे मित्र सांगत आहेत की आदित्य कोहने या जयसिंगपूर मधला एक आयकॉनिक खेळाडू आहे आणि त्याने याच सामन्यासाठी अतिशय उत्कृष्ट खेळी केलेली आहे. आयकॉनिक खेळाडू आहे. म्हणजे आपण त्याला जर बाहेरच्या ओपन स्पर्धेला किंवा तालुकास्तरीय जिल्हास्तरीयला जरी नेलं तर त्याचा सहजरित्या सिलेक्शन होऊ शकतं. कारण अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू जर बघितलं गेलं तर त्या खेळाडूला म्हणजे जास्त परखवलं जात नाही. आणि आता तर 24 चेंडू मध्ये 45 धावेची आवश्यकता आहे. जरा उरकत घ्या. पाण्याची साहिल मोमीन सर, साहिल मोमीन, जरा आपण खेळाडूंना सूचना द्यायची आहे. गस्ते साहेब, 4 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे, सूचना द्या त्यांना. अजय कुंभार यांच्याकडे जर पाहिलं गेलं तर 5 चेंडू मध्ये 7 धावा. आणि अमर शेख यांच्याकडे जर बघितलं गेलं तर 8 चेंडू मध्ये 10 धावा. एवढी मोठी खेळी नाहीये, पण मैदानामध्ये जो सामना अडकलेला आहे दोन्ही संघाकडे, तो सामना मात्र 24 चेंडू आणि 45 धावेमध्ये अडकलेला आहे. आमचे कॅमेरामॅन गॅलरीमध्ये बसलेले आमचे सर्व प्रेक्षक आहेत, त्यांच्याकडे कॅमेरा फिरवत आहेत. क्या बात आहे, कारण प्रेक्षकांचंही निश्चितच लक्ष आहे स्क्रीनकडे. क्या बात आहे. प्रमोद पुजारी येत आहेत गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा एक मोठा अनुभव. तर प्रमोद पुजारी कशा यानंतरचा होणारा सामना अगदी किट मध्ये सजून आलेले आहेत. सर्वांचे लाडके लाड सगळे जयसिंगपूर जनते सर्वांचं प्रेम, आमचे संजू मालक संजय पती यड्रावकर साहेबांचं आगमन होत आहे. तर यानंतरचा होणारा सामना संजू मालक प्रेमी विरुद्ध नयनतारा ऑप्टिकल जयबिन स्पोर्ट्स. दोन्ही संघाचे नाणेफेक झालेले आहे. प्रमोद पुजारी जातोय मैदानामध्ये. पुढील चेंडूचा यावेळेस मात्र गॅप मध्ये टोलवलाय पॉइंट कडे. पाठीमाग मात्र चेंडू येतोय, पुढे खेळाडू जातोय. यावेळेस 2 धावा घेण्यामध्ये चुकत नाहीयेत. आणि आमचे या स्पर्धेचे सर्वा म्हणलं तरी काय हरकत नाही, आदरणीय संजू मालक पाटील यड्रावकर यांनी आपला संघ मैदानामध्ये कालची राहिलेली जी पारी आहे त्यांच्या डोक्यामध्ये रात्रभर मला वाटतं कुठंतरी अगदी सुईच्या टोकासारखी टोचत असेल आणि आज ती पारी पूर्ण होईल नक्कीच. 23 चेंडू 43 धावा. यावेळेस मात्र प्रमोद पुजारी अमरसाठी निघालेले, छलांग मारलेले आहे. बाहेरचा चेंडू आहे. पंचांचा निकाल वाईट बॉल. अवंतर धाव मात्र मैदानातनं बाहेर येते. दोन्ही हात समांतर पंचांचे झाले की असं मला वाटतं की पंचांना हवेमध्ये उडायचं आहे का काय, पण हा व्हाईट बॉलचा इशारा असतो क्रिकेटच्या दिशेमध्ये. बेचाळीस धावेची आवश्यकता अजून सुद्धा बरकरार पन्ना आहे 23 चेंडू मध्ये. यावेळेस हुक केलेला आहे पुढे जाऊन. जबरदस्त, मस्त आणि चुस्त. क्या बात है. काय पंच, या इशाऱ्याला काय म्हणलं जातं? चौकार असेल की चटकार असेल? आणि पंचांनी 2 वडाप 1 डमडम, जी डबाक डमडम चौका खटॅक. बावीस चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावेची आवश्यकता अजून सुद्धा. कारण अमर शेख 16 धावेवरती खेळत आहेत, अजय कुंभार 7 धावेवरती खेळत आहेत. जमगई जोडी मैदानामध्ये, तर सामना कधी जाईल काय सांगता येत नाही. आणि आपण पाहतोय शिखरे इंडियन संघाकडे काय आत्मविश्वासाने चालू आहे मैदानामध्ये, खतरनाक. आपटलेला चेंडू, लॉंग द कार्पेट शॉट, एक्स्ट्रा कव्हर, सुरक्षित फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. तमाम प्रमुख पाहुणे आलेले आहेत सामन्याचा आनंद घेण्यासाठी.
तमाम छोटे आमचे चिल्ड्रन फॅक्टरी आहे, चिल्ड्रन क्रिकेट प्रेमी आहे. भविष्य जयसिंगपूर क्रिकेटचं भविष्य म्हणजे बारके खेळाडू, सगळे लहान लहान मित्रपरिवार, आमच्या माता भगिनी, सर्व आमचे मित्रपरिवार अगदी नटून थटून या सामन्याला आणि या स्पर्धेला आलेले आहे. धन्यवाद, आभार आहे तुमचं. ग्राउंड सजवलेलं आहे तुम्ही, अगदी वातावरणमय. यावेळेस मात्र गॅप मध्ये टोलवला चेंडू, लॉंग ऑफला कार्पेट, लॉंग द कार्पेट, सुरक्षित फिल्डिंग, मॅन लाईन्स, 1 धाव, दुसरी धाव, 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावेच्या साह्याने धावफलक जात आहे जवळजवळ. मला वाटतं आमचे संयोगी गुणलेखक 1-1 धाव टिपत आहेत. 39 धावा झालेल्या आहेत. 20 चेंडू मध्ये 35 धावेची आवश्यकता. तर कुलकर्णी सर कुठेतरी मला वाटतं एक मॅसेज देत आहेत. आम्ही बाहेर मैदानाच्या बाहेर बसून ते अंदाज लावू शकतो की काय मैदानामध्ये खुसफुस होते, म्हणजे खेळाडूंचा इशारा. यावेळेस हुक केलेला आहे, चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या डोक्यावरून. 2 वडाप, 1 डमडम, जी डबाक डमडम, षटकार, खटॅक. तर विनंती करतो प्रकाश लष्टे साहेबांना की आपण मंचावर जायचं आहे. प्रकाश लटे साहेब, आपण मंचावरती जायचं आहे. तर आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ह्या सामन्याला रंगत येते. तर माझ्यासोबत कॉमेंटेटरमध्ये साथ देताना पांडुरंग साहेब खास पंढरपूरवरून, त्याचबरोबर महेश सर. धन्यवाद. 19 चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता. काय सामना रंगलेला आहे, पैसा वसूल. खर्च आमचा कमिटीचा होतोय, चर्चा मात्र तुमच्यामध्ये. काय सुंदर आहे मॅसेज. खर्च आमचा, चर्चा तुमची. पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये आणि पंचांचा निकाल येतोय, व्हाईट बॉल. सामना अतिशय सुंदर चाललेला आहे. 19 चेंडू आणि 28 धावेची आवश्यकता. प्रमोद आपल्या कोट्यातलं षटक पूर्ण करताना शेवटचा चेंडू सामना करत आहे. अजय कुंभार 15 धावेवरती खेळत आहेत. 7 चेंडूचा मोबदला. यावेळेस दिशा भटकताना पुन्हा एकदा लागोपाठ व्हाईट बॉल दुसरा. शेवटचा चेंडू, मला वाटतं 2 चेंडू लागोपाठ. 6 चेंडू मध्ये 6 धावेची आवश्यकता होती. मला वाटतं कर्नाटक मध्ये सामना चालू होता आणि आम्ही पाहायला गेलो होतो. त्या गोलंदाजाने 6च्या 6 चेंडू वाईट टाकले होते आणि आता 3 चेंडू मैदानात वाईट गेलेले आहेत. चित्र कधी विचित्र होईल सांगता येत नाही. या प्रेक्षकांच्या समोर पूर्णपणे दबावामध्ये खेळताना दिसतो प्रमोद, कारण लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु त्याच्यावरती जबाबदारी लखन पडियाने दिली होती. साहेब, सर हा जी सर, माझ्या डोक्यावर 100 किलोचं जरी वजन दिलं तर मी 2 किलोमीटर चालत जाईल, पण क्रिकेटचं एका चेंडूचं माझ्या डोक्यावर वजन दिलं ना, अर खटॅक. कारण जमणार नाही ते मला, कारण क्रिकेटचं वजन इतकं भारी आहे, ते पेलवणार नाही आपल्याला. 19 चेंडू 26. यावेळेस मात्र 1 चेंडू टाकण्यासाठी त्याने 3 चेंडू वाईट टाकले. हेच म्हणतात क्रिकेट अनप्रेडिक्टेबल आहे. तर षटक संपतंय. हा, नक्कीच कांबळे सर, षटक संपतंय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 48 धावा. आता 18 चेंडू मध्ये 26 धावेची आवश्यकता आहे. सर, आव्हान एवढं मोठं नाहीये, पर दिसतंय आकाश एवढं. पाहतोय आपण की आदित्य कॉन्याने 4 विकेट घेतले, त्यावेळेस असं वाटलं की मैदानामध्ये काय होतंय की काय नाही, पण तशाच पद्धतीने सामना आतापर्यंत येतोय. शिखरे इंडियन संघाकडे जर बघितलं गेलं तर सर, मला वाटतं पहिल्या गोलंदाजीमध्ये त्यांनी जवळजवळ चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स केला. कमी धावसंख्येचा सामना असून सुद्धा मैदानामध्ये रोमांच चालू आहे. क्या दोन्ही बात है. संघ धावसंख्या मिळवण्यासाठी, थोपवण्यासाठी अतिशय संघर्ष करतायत, पण मैदानामध्ये खरा उत्साह आणतायत ते ज्यांच्याकडे आपलं जयसिंगपूरचं पारंपरिक यात्रेतलं वाद्य आहे, पिपाण्या, वा ते वा, वाजल्याशिवाय मैदानामध्ये चैतन्य निर्माण होणार नाहीये. बरोबर आहे. त्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया मैदानामध्ये आपण उत्साह आणि सुरू झालेला हा उत्साह. वा 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 सर, नुसतं त्याच्यावरती ढील देत आहेत तुम्ही. पतंग आकाशामध्ये चाललेला आहे, पण नुसती ढील देत आहेत.
लगेच तिकडनं आवाज येतो पिपाण्याचा. आणि हा जो पेपाण्यांचा आवाज आहे, ज्या प्रेक्षकांनी 1997 ते 1999 सहारा कप चषक क्रिकेट पाहिलेलं आहे. ही हा. स्पर्धा भरत होती क्रिकेट अँड स्कर्लिंग स्टेडियम टोरंटो मध्ये, आणि त्या सहारा क्रिकेट स्पर्धा भरलेल्या टोरंटो मधल्या मैदानाची आठवण देणारा हा प्रसंग. यावेळेस मात्र लॉंग ऑफला खेळला जातोय. मोठा प्रहार, 1 बाउन्स, दुसरा बाउन्स, चेंडू फरार, तेज तरार येतोय. अरारारारा, सावळ्या चौकार खटॅक. सतरा चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 22 धावेची आवश्यकता. दोन्ही संघाचं कौतुक केलं पाहिजे. पैसा वसूल स्पर्धेतला हा सामना म्हणजे खरंच सबसे ब्युटिफुल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा हवाई फायर. क्या बात आहे, इथं सुटतोय. इथे मात्र चूक जखमी होताना वाघ, दिसते. जखमी वाघ मैदानामध्ये सोडलेला आहे तुम्ही. आणि आता मात्र धावाधावी चालू आहे. इथे चूक होते आदित्य कोणे याच्याकडून. कॉल प्रिन्स तिवारीने दिला होता, आदित्य कोणेच्या समोर आला. 16 चेंडू आणि 19 धावेची आवश्यकता. पलीकडचं दृश्य बघितलं, क्रिकेटमध्ये तुम्ही एखाद्या खेळाडूला चांगला लाईन मध्ये खेळत असेल तर त्याला जर तुम्ही जीवदान दिलं तर तो जखमी वाघ काय करेल सांगता येत नाही. कारण झोपलेल्या वाघाला तुम्ही आता मात्र जिवंत केलेला आहे आणि तो मैदानामध्ये मोकळा आहे. त्याचे स्टार असतील तर तो सामना जिंकून घेऊन जाईल, अन्यथा सामना मैदानात अडकेल. 16 चेंडू 19. 16 गेंदों में 19 रन की जरूरत. यावेळेस मात्र खेळला जातोय लॉंग ऑफ, सुरक्षित फिल्डिंग. क्या बात आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय की मालती साई रेणुका स्पोर्टचे संघाचे सर्व खेळाडू तक्ष आणि लक्ष, कारण डीप लाईनला जवळजवळ मला वाटतं 5 ते 6 खेळाडू डीप लाईनला आहेत कॅचच्या पोझिशन मध्ये. यावेळेस खोल टप्प्याचा चेंडू पॉइंट कडे खेळून काढलाय. दरम्यान एका धावेसाठी 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता. जिथं 17 तिथं खतरा. काय होतंय बघूया, ते चित्र अजून पुढे आहे. चला उरकत घ्या पंच. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावेची आवश्यकता. जो सामना प्रेक्षकांना आळस देत होता तोच सामना एक नवी चैतन्य देतोय, हसवतोय, फुलवतोय वातावरण. दर्शन पाटील पुन्हा वापसी करतोय या चेंडूवरती. दर्शन पाटील, जिथं जिथं संघ फसलेला असतो तिथं दर्शन पाटीलकडेच मॅसेज जातो. आणि दर्शन पाटील जर खरा उतरला तरच तो प्रेक्षकांच्या ओठावरती दरवळणारा आहे. अन्यथा मैदानामध्ये आपण पाहतोय 13 चेंडू मध्ये 17 धावा. अजूनही जिंकण्यासाठी पारी मोठी आहे की लहान आहे, पण क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. दर्शन पाटील सामना करत आहे अजय कुंभार. ह्या वेळेस मात्र लॉंग ऑफला खेळला जातोय. पहिला बाउन्स, दुसरा बाउन्स खेळाडूच्या हातामध्ये. एक धाव थ्रो केलेला आहे. मिस अंडरस्टँडिंग होते पण थांबवलेला आहे कॉल. दोन्ही फलंदाज सुरक्षित. पंचांचा निकाल येतोय 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता. 6 षटकाच्या समाप्तीनंतर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये 58 धावा आलेल्या आहेत स्कोअर पटावरती. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावा. अमर शेख 25 धावा 14 चेंडू. अजय कुंभार 17 धावा 11 चेंडू. दर्शन पाटील 2 षटकामध्ये 12 धावा दिल्या, 2 विकेट. आदित्य कोणे याने 4 विकेट घेतल्या. शेवटच्या क्षणाला जखमी वाघ मैदानामध्ये सोडून दिलेला आहे. आता शेवटचा मेसेज असा आहे, 12 चेंडू मध्ये 16 धावेची आवश्यकता आहे. डेंजर वातावरण, खतरनाक स्पर्धा. महाराष्ट्र टेनिस बॉल जेपीएल जयसिंगपूर प्रीमियर लीग भव्य आणि दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन, देखणं आयोजन, बघण्यासारखं आयोजन. जाता जाता कुठंतरी जाणारे प्रेक्षक आमच्या गॅलरी सजवत आहेत. गॅलरीमध्ये येऊन बसले की आमची गॅलरी सजते, म्हणजेच क्रिकेटची स्पर्धा सक्सेसफुल, यशस्वी राहते. 12 चेंडू 16. निर्णायक षटक असेल हे प्रिन्स तिवारीच्या हाती दिले तर लखन पडियार यांनी एमएससी बेंड करून लेफ्ट हॅमवर पतीचा मारा प्रिन्स याचा. या चेंडूला मात्र आपटलेला आहे. शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू, ते तर्रार चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय.
आणि आता मात्र 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता. 16 रन की जरूरत. गेंदे बच्ची है गे रहा. स्ट्राइक वरती खेळताना अजय कुंभार. यावेळेस फुलेर लाईनचा चेंडू गॅप मध्ये टोलवलेला आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर. शानदार जानदार. बघतो काय रागानं. चौकार मारला ढाण्या वागानं. वाव खटॅक. छोटा चेंडू, चेंडूला स्टिअर केलं, बॅकवर्ड पॉइंटला बीट करत जातोय, आला कार्पेट चेंडू जातोय चौकार. तर पांडुरंग संघ आता तर सांगायचं तर आपल्याला की लो स्कोरिंग मॅच आहे. सामन्याची कलाटणी कोणत्या संघाकडे येईल सांगता येत नाही, पण क्रिकेट मात्र जिंकत आहे. क्या बात आहे. आणि 10 चेंडू मध्ये 12 धावेची आवश्यकता. सर क्रिकेट हे क्रिकेटच्या जागेवरतीच आहे. आपण जिंकणं आणि हरणं. या वेळेस पुन्हा एकदा पंच केलेला आहे. डीप पॉइंट कडे चेंडू निघालेला आहे. आगे पीछे डाए बाए अगल बगल चेंडू गेलेला आहे. सनसनीत खणखणीत शक्तिमान चौकार. खटॅक. टर्निंग पॉइंट. 9 चेंडू 8 धावा. वाह. तथा आदरणीय आमचे संजय मालक पाटील येड्रावकर यांनी केलेलं नियोजन कुठंतरी यशाच्या दिशेने चाललेलं आहे. काम चांगलं, विचार चांगले, स्पर्धा चांगली आणि मैदानात चाललेला सामना उत्कृष्ट तितकाच चांगला. दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. याला म्हणतात प्रेक्षकांचं प्रोत्साहन. वाव. पुन्हा एकदा हवाई फायर. सुटला झेल. कॅच विन द मॅच. क्रिकेटचा नियम आहे सर. क्रिकेटचे शब्द आहेत. क्रिकेटचा अंक आहे कॅच विन द मॅच. ज्या वेळेस तुम्ही मॅच फिरवायची असेल तर कॅच पकडला तर मॅच फिरते आणि मॅच सोडला तरी सुद्धा क्रिकेट फिरते. हे दृश्य तुम्ही बघितलं. अरा सावळ्या. खटॅक. 8 चेंडू 6 धावा. जबरदस्त मुकाबला बघण्यासारखा. पैसा वसूल सामना. लहरों से लौका पार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. गॅप मध्ये चेंडू चाललेला आहे. 1 2. आता मात्र आणलेला सामना दोन्ही संघाकडे झुकतोय. जवळजवळ राहिलेले चेंडू केवळ 7 आणि जिंकण्यासाठी 4 धावेची आवश्यकता. कुठंतरी मला वाटतं कमी धावसंख्येचा दबाव म्हणजे म्हणतो का नाही आपण पावसाचा मोठ्या दाबाचा पट्टा कुठंतरी चांगल्या दिशेकडे निघाला की पावसाची. या वेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर. 1 दुसरी धाव थ्रो येतोय. थ्रो चांगला आलेला आहे आणि षटकाची सांगता होते. आता राहिलेले चेंडू 6 आणि जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता आहे. आपण मगा बघितलं की 3 चेंडू वाईट टाकले होते. तो प्रश्न समोर आला. ज्या वेळेस 6 चेंडू मध्ये 2 धावेची आवश्यकता असं बऱ्याच वेळेस होतं की 1 चेंडू 1 सामना टाय झालेला आहे. सुपर षटकाचाही होतो. अंदाज लागू शकत नाही कारण दोन्ही फलंदाजाला वाटतं की या चेंडूवरती आपण सामना जिंकावं आणि गोलंदाजाला वाटतं की या चेंडूवरती विकेट मिळावी. यामध्ये गोंधळ क्रिकेटचा वेगळाच होतो. तर पाहतोय आपण 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. अजय कुंभार 31 धावेवरती खेळत आहेत. एक गुड पार्टनरशिप म्हणावं लागतंय. आणि अमर शेख 25 धावेवरती खेळत आहेत. 7 षटकाच्या समाप्तीनंतर 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचलेले संख्या 72 धावा. 2 धावेची गरज आहे 6 चेंडू मध्ये. स्वप्नील मोहिते शेवटचं षटक. निर्णायक षटक. काही चेंडूचा आपला आणि तुपला संबंध असेल. पुढील चेंडू. ह्या वेळेस मात्र फसवलेला आहे फलंदाजाला. जबरदस्त. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावेची आवश्यकता. मी अनेक वेळा सांगेल तुमच्या खिशामध्ये लाख रुपये आहेत त्याचा उपयोग नाही. मैदानात 1 धाव कमी पडली की खटॅक. या वेळेस मात्र प्रहार केलेला आहे आणि चेंडू जातोय सरळ गगनचुंबी गगन भरारी. एक देखना स्ट्रोक 6 धावेचा. जयसिंगपूर प्रीमियर लीग
इथं पाहतोय आपण एक अतिशय उत्कृष्ट आयोजन नियोजन. तर यानंतर जातोय आपण दुसऱ्या मॅच कडे. पण आत्ताच्या मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आमचे स्कोरर 1 मिनिटामध्ये सांगतील. एक सामना दाखवला, बघण्यासारखा झाला. दोन्ही संघाचं कौतुक केलं पाहिजे, कौतुक करावं तेवढं कमी. अशा या सामन्याला तुमच्याशिवाय शोभा नाही, म्हणजे खेळाडूशिवाय शोभा नाही, प्रेक्षकांशिवाय शोभा नाही. जे संघाचे संघ मालक आहेत